महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी गेले 35 वर्ष झालं कार्यरत होतो। 6 वेळा मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झालो। वय माझं 66 वर्ष। मुख्यमंत्री हे 6, उपमुख्यमंत्री 6 वेळा आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री, 6च दिवसाचं वर आयुष्य, 6च महिन्याचं आणि 66 वर्ष माझं वय झालं। मित्रांनो, माझ्याकडून अनेक कामं बारामतीकरांची, बारामतीच्या परिसरामध्ये, इंदापूर असेल, सगळ्याच जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याची झाली असते। माझ्यासोबत सोबत कुणी चांगलं बोललं असेल, कुणी वाईट बोललं असेल, मी कधीही ते मनावर घेतलं नाही। जनतेनं ज्या कामासाठी आम्हाला निवडलंय त्या कामाचं आपण काम केलं पाहिजे। प्रामाणिकपणे मी काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। बारामतीमध्ये जे आहे ते आता भारतातल्या कुठल्याच तालुक्यात नाही अशी परिस्थिती आहे। तुम्ही कधीही जाऊन बघा। भारतामध्ये एकमेव गाव असं आहे माझं बारामती, की माझं स्वप्न होतं, मी पवार साहेबांना बोललो होतो, एक दिवस मेडिकल कॉलेज मोठं काढू आपण आणि त्या मेडिकल कॉलेजच्या वरती मला हेलिकॉप्टर उतरवायचंय। पवार साहेबांनी सांगितलं, अजित याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतील। मी म्हणलं किती कष्ट पडू द्या साहेब, मी कष्ट घ्यायला तयार आहे। आणि मी त्या जळोचीच्या वुमेन हॉस्पिटलच्या अगदी बरोबर समोर भव्य दिव्य 100 एकरामध्ये एवढं भव्य दिव्य असं हॉस्पिटल उभा केलं आणि त्या मेडिकल हॉस्पिटलला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं आणि त्याच हॉस्पिटलच्या वरती मी हेलिकॉप्टर उतरवून दाखवलं। हे बारामतीकरांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं। मला माहिती आहे माझ्याकडून काही कामं राहिली असतील। बारामती जिल्हा करायचं माझं स्वप्न होतं, ते माझ्यासाठी नव्हतं, सगळ्यासाठी होतं। ज्या माळाची किंमत 4 लाख 5 लाख रुपये एकर होता, म्हणजे 40 गुंठ, त्याच माळ रानावरती आज MIDCचं प्रोजेक्ट उभा करून आणि त्या सगळ्या वन विभागाच्या जमिनीच्या शेजारी शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला भाव देऊन 10-10, 15-15 लाख रुपये गुंठा करण्याचं काम मी केलं। बारामतीकरांना सगळ्याला त्याचा लाभ झाला का नाही सांगा? सगळ्यांसाठी मी काम केलं। पहाटे लवकर उठायचो आणि कुठलंही व्यसन केलं नाही मी। मित्र हो, तुम्ही सुद्धा कुठल्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका। आणि बारामतीचं सौंदर्य रात्रीचा दिवस करून मी वाढवलंय, ती घाण फक्त करण्याचं पाप करू नका, एवढीच माझ्यासाठी श्रद्धांजली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।